नमस्कार, मी ॲडव्होकेट अमृता साळुंके. बऱ्याचशा रिक्वेस्टवरून असे लक्षात आलंय की कार पार्किंग बद्दल अजून अवेअरनेस आलेला नाहीये आणि फ्लॅट बायर्सला कार पार्किंग बद्दल खूप कन्फ्युजन आहे. आता कार पार्किंगचे बरेच नवीन नियम येत आहेत, बरंच काही डेव्हलप होतंय आणि कार पार्किंगचे टाइप्स पण आता खूप वेगवेगळे झालेले आहेत. आधी आपल्याकडे होतं गॅरेजेस, क्लोज पार्किंग, ओपन पार्किंग, आता आलंय मेकॅनिकल पार्किंग. आता या सगळ्या पार्किंगच्या विषयाबद्दल अनेक व्हिडिओ मी याच्या आधी बनवलेत. आता नवीन जे सर्क्युलर आलंय 29 एप्रिल 2024 ला महारेरा अथॉरिटीने नवीन सर्क्युलर दिलं आणि त्याच्यामध्ये असं सांगितलंय की तुम्ही पार्किंग विकत घेत असताना तुमच्या घराचा जेव्हा अग्रीमेंट रजिस्टर होतं तेव्हा त्या अग्रीमेंटमध्ये तुम्ही विकत घेत असलेल्या पार्किंगचा एरिया, त्याचे डायमेन्शन्स आणि त्याचं लोकेशन या सगळ्या गोष्टी मेन्शन असल्या पाहिजे. तुमच्या अग्रीमेंटला एक अनेक्शर असलं पाहिजे ज्याच्यामध्ये पार्किंगचा प्लॅन अटॅच असला पाहिजे, ज्याच्यात पार्किंग मार्क केलेलं असलं पाहिजे. आता अशा पार्किंग मध्ये जर मेकॅनिकल पार्किंग असेल तर मग काय? आता मेकॅनिकल पार्किंगचा प्रॉब्लेम असा आहे की मेकॅनिकल पार्किंग हे एक स्ट्रक्चर आहे, म्हणजे तुमचं पार्किंगचा एरिया तुम्हाला अग्रीमेंट मध्ये लिहून दिलेला असतो आणि त्याच्यामध्ये ते जे मेकॅनिकल पार्किंगचं मशीन आहे ते त्या पार्किंगच्या आतमध्ये बसतं, म्हणजे पार्किंगचा एरिया थोडासा कमी होतो. आता तुमची गाडी तुमच्या पार्किंगच्या एरियामध्ये जर कट टू कट बसत असेल आणि त्याच्यामध्ये जर का मेकॅनिकल पार्किंग आलं तर असं होऊ शकतं की तुमची गाडी त्या पार्किंग मध्ये बसू शकत नाही. म्हणून अशा वेळेस माझं प्रमोटरला पण हे सजेशन राहील की तुम्ही प्रोजेक्ट विकायला सुरू करायच्या आधीच ठरवा की तुम्ही मेकॅनिकल पार्किंग देणार आहात का. तुम्हाला प्लॅन रिवाइज करून सँक्शन करून घेणं हे तर शक्य आहेच, मात्र फ्लॅट बायर्सला त्यांच्या गाडीची जागा किती पाहिजे, त्यांना मेकॅनिकल पार्किंग हवंय का नकोय ह्याच्यासाठी तुम्हाला स्कोप देणं गरजेचं आहे. तुम्ही प्लॅन रिव्हिजन साठी 70% लोकांची कन्सेंट घेतली, प्लॅन रिवाइज केला, मेकॅनिकल पार्किंग तुम्ही UDCPR प्रमाणे सँक्शन करून घेतलं, मात्र उरलेल्या 30% एखाद्याची गाडी तिथं बसली नाही आणि त्यांनी तुमच्याबद्दल जर केस फाईल केली तर ती केस स्टँड होऊ शकते. आता ह्या केसमध्ये तुम्ही सगळे नियम पाळलेत, पार्किंगचा एरिया व्यवस्थित आहे म्हणून एखाद वेळेस तुम्ही ती केस जिंकालही, मात्र प्रॅक्टिकली फ्लॅट बायरला तिथं गाडी पार्क करायला नक्कीच प्रॉब्लेम होणार आणि याच्यानी आपली बॅड पब्लिसिटी होणार. त्यामुळे ज्या दिवशी विकायला सुरुवात कराल त्याच दिवशी डिसिजन घ्या की तुम्ही मेकॅनिकल पार्किंग करणार आहात का नाही. आता जनरल पार्किंगचे नियम काय आहेत तर तुम्हाला ओपन पार्किंग विकायचं असेल तर तुम्हाला त्याला एनक्लोज करावं लागतं, त्याच्यासाठी प्रीमियम भरावा लागतो. प्रीमियम भरलेला असेल तर ते ओपन पार्किंग कुठल्याही ड्राईव्हवे मध्ये नाही आलं पाहिजे. अशा पद्धतीने ओपन पार्किंग क्लोज करून तुम्ही क्लोज पार्किंग म्हणून ते विकू शकता, मात्र अग्रीमेंट मध्ये याची नोंद असणं अतिशय गरजेचं आहे. फ्लॅट बायर्स साठी मी असं सांगेन, इथून पुढे तुम्ही जेव्हा अग्रीमेंट रजिस्टर करता तेव्हा तुमच्या अग्रीमेंट मध्ये पार्किंगचा एरिया, पार्किंगचं लोकेशन, पार्किंगचे डायमेन्शन्स सगळं लिहिलेलं आहे ना, ह्याची नोंद तुम्ही करणं गरजेचं आहे. तुमच्या अग्रीमेंटला प्लॅन अटॅच झालाय ना, त्या प्लॅन वरती मार्क केलेलं आहे ना, हेही तुम्ही बघणं गरजेचं आहे. क्लोज पार्किंगचा तर प्रश्नच येत नाही. क्लोज पार्किंग तर तुम्ही एनिवेज विकू शकता, विकत घेऊ शकता. आता हे झालं 2024 पासून. ह्याच्या आधी जे अग्रीमेंट्स झालेले आहेत किंवा ह्याच्या आधी जे लोकांना प्रॉब्लेम्स आहेत, पार्किंगचा प्रॉब्लेम हा अनेक लोकांना असतो आणि हा रेग्युलर प्रॉब्लेम आहे. पार्किंगचा प्रॉब्लेम बिल्डरशी बोलून सॉल्व्ह करता येत असेल तर तो बोलून सॉल्व्ह केलेला कधीही उत्तम. तुमच्या प्रोजेक्ट मध्ये इतर ठिकाणी जागा अवेलेबल असेल आणि तुम्हाला असं वाटतंय की तुमच्या पार्किंगची जागा कमी आहे किंवा तुम्ही कॅल्क्युलेट केलीये, मोजलीये, मोजून तुम्ही केस फाईल केलीये की माझ्या पार्किंगची जागा अग्रीमेंट मध्ये लिहिण्यापेक्षा किंवा सँक्शनिंगचे जे काही नियम आहेत त्याच्यापेक्षा माझी पार्किंगची जागा कमी आहे, जेन्युइनली माझी गाडी त्याच्यात बसत नाहीये, तर तुम्ही नक्कीच केस फाईल करू शकता. अशा वेळी तुमच्या प्रोजेक्ट मध्ये इतर कुठल्या ठिकाणी
पार्किंगसाठी जागा अवेलेबल असेल तर ती तुम्ही केसमध्ये तुमच्या कंप्लेंटमध्ये अथॉरिटीला सजेस्ट करणं गरजेचं आहे, जेणेकरून तुमच्या केसचा निकाल हा लवकरात लवकर लागेल. इकडे तिकडे जास्त फाफट पसारे करण्यापेक्षा, त्याला फाटे फोडण्यापेक्षा तुम्हीच तुमच्या बिल्डरला सजेशन दिलं की इथे जागा अवेलेबल आहे, कुठल्याही ड्राईव्हवे मध्ये येत नाहीये, कुठल्याही साइड मार्जिन मध्ये येत नाहीये, किंवा प्रॅक्टिकली लोकांना कुठेही प्रॉब्लेम होत नाहीये आणि ही जागा तुम्ही मला देऊ शकता, कारण जेन्युअनली माझ्या पार्किंग मध्ये माझी गाडी बसत नाहीये, तर नक्कीच त्या केसचा निकाल लवकर लागेल. कुठल्याही पार्किंग साठी पैसे कॅश मध्ये देणं हे लोकांनी टाळलं पाहिजे. आता हा म्हणजे हास्यास्पद विषय आहे आणि एवढ्या लोकांना अवेअरनेस आजपर्यंत आलाच पाहिजे. रेरा आल्यानंतर अनेक वर्ष झाली, आज 7 वर्ष झाले रेरा कायदा येऊन, तरी सुद्धा अनेक लोकांचं म्हणणं असतं मी बिल्डरला कॅश मध्ये पैसे दिलेत आणि बिल्डरचं आता असं म्हणणं आहे की पैसे मला मिळालेलेच नाहीये. असं अनेक वेळा होऊ शकतं. त्यामुळे आपल्या कष्टाचा पैसा आहे, आपण तो व्यवस्थित लिहून द्यावा आणि लिहूनच बिल्डर कडून पार्किंग घ्यावं. तुम्ही रेडी पोझिशन मध्ये फ्लॅट घेत असाल तर ऍक्च्युअली साईट वरती जावा, गाडी बसतेय का नाही बघा आणि तिथे पार्किंगचा नंबर तुमचा मेन्शन होणार आहे का नाही हे कन्फर्म करा आणि मग फ्लॅट विकत घ्या. पार्किंगचे विषय हे प्रॅक्टिकली अतिशय सोप्या पद्धतीने सोडवता येतात, त्याच्यासाठी कोर्टात जाण्याची गरज नसते. कन्सिलिएशन हा महारेराने आपल्याला चांगला एक उपाय दिलेला आहे, जिथे तुमचा निर्णय पण लवकर लागतो, तुमच्या बाजू ऐकून पण जास्त वेळ घेतल्या जातात, तुम्ही तिथे तुमची केस व्यवस्थितरित्या मांडू शकता आणि म्युच्युअली केसेस तुम्ही तिथे कन्क्लूड करू शकता. जर तुम्हाला पार्किंगचा प्रॉब्लेम असेल तर गो फॉर कन्सिलिएशन प्रोसेस. अशा पद्धतीने पार्किंगचे प्रॉब्लेम्स 2024 नंतर तर अग्रीमेंट मधूनच सॉल्व्ह होतील आणि त्याच्या आधीचे जे काही विषय असतील ते तुम्ही म्युच्युअली किंवा कन्सिलिएशनच्या माध्यमातून नक्कीच सॉल्व्ह करू शकता. हा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि रेरामध्ये अजून माहिती घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.